आई, तू कुठे आहेस? मी तुझ्यासाठी काय आणलं आहे? शेखर त्याच्या आईच्या रूममध्ये हातात तिकीट घेऊन आला. मुलाचा आवाज ऐकून जप करणाऱ्या त्याच्या आईने मागे वळून पाहिले आणि त्याला म्हणाल्या, हे काय आहे बेटा? आई, तू बऱ्याच दिवसांनी म्हणत होतीस ना, मी तुला गंगेचं स्नान करण्यासाठी घेऊन जावे. यावेळी कुंभमेळा भरतो. मी विचार केला तुम्हाला पण कुंभमेळ्यामध्ये घेऊन जावं आणि तुम्हाला गंगा नदीत स्नान करून आणावं. ट्रेनचे तिकीटसुद्धा बुक केले आहेत. मुलाच्या तोंडून हे सर्व ऐकून शकुंतला देवी आनंदी झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. कुंभमेळा, शेखर, तू खरोखर मला कुंभमेळ्याचं दर्शन करून देणार आहेस? तू खरं सांगत आहेस ना शेखर? मला खरं वाटत नाही. अगं आई, मी खोटं थोडंच बोलत आहे. हे बघ तिकीट तुझ्या समोर आहेत. आता जाण्याची तयारी कर. तुला जे काही सामान न्यायचं आहे मला सांग. आपल्याला 5 दिवसानंतर जायचं आहे. वा बेटा, तुला 100 वर्ष आयुष्य. कुंभमेळ्याचं दर्शन घेऊन मोक्ष प्राप्त होईल मला. अच्छा, कोण कोण येणार आहे बेटा? सर्वजण येत आहेत ना? शकुंतला देवी यांनी हसत विचारलं. तेव्हा शेखर म्हणाला, नाही आई, सर्वांनी जाऊन तिथे काय करायचं आहे? तुला माहिती आहे का, कुंभमेळा भरतो तिथे किती गर्दी असते. सर्व लोकांना सांभाळणे खूप कठीण आहे. त्यामुळे मी फक्त 2च तिकीटं घेऊन आलो आहे. एक तिकीट तुझं आणि एक तिकीट माझं. मुलाचं बोलणं ऐकून शकुंतला देवी यांचं लक्ष त्यांची सून ज्योतीकडे गेलं. त्या विचार करत होत्या, माझ्या मुलासोबत मी एकटीच जाऊ? त्यामुळे माझी सून तर नाराज होणार नाही ना? नंतर म्हणाल्या, शेखर बेटा, माझं एवढं वय झालं आहे आणि तू एकटा मला कसं सांभाळणार आहेस? घरात तरी मी कसं तरी माझं काम करत असते, परंतु बाहेर माझं उठणं बसणं अवघड होईल. क्षणाक्षणाला मला आधाराची गरज भासेल. तेव्हा त्यांची सून ज्योती म्हणाली, आई, आता हे तुम्हाला घेऊन जातातच आहेत तर तुम्हाला सांभाळून घेतील ना? तसं पण आम्ही सतत कुठे ना कुठे जातच असतो. आम्ही नंतर एखाद्या दिवशी जाऊ. आणि तुम्ही हा पण विचार करा, कुंभमेळा प्रत्येक वर्षी थोडाच येतो. नंतर शकुंतला देवी म्हणत होत्या, सुनबाई, शेखरला मला सांभाळून खूप वैताग येईल. तेव्हा त्यांचं बोलणं ऐकून त्यांचा मुलगा शेखर हसत म्हणाला, आई, आता तरी तुला तुझ्या मुलावर पण विश्वास नाही. आई, जसं तू माझी लहानपणी काळजी घ्यायची तशीच मी सुद्धा तुझी काळजी घेईल. तुमचा हात मी कधीच नाही सोडणार. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला कुंभमेळा दाखवेल. शेखरचं बोलणं ऐकून सर्वजण हसत होते आणि शकुंतला देवी यासुद्धा प्रसन्न झाल्या. त्यांची खूप वर्षापासूनची इच्छा पूर्ण होणार होती. कित्येक वेळा शेखरला म्हणत होत्या, मरणाच्या अगोदर मला कुंभमेळ्याचे स्नान करायची इच्छा आहे. जर कुंभमेळ्यामध्ये नाही घेऊन जाऊ शकत तर मला हरिद्वाराला तरी घेऊन चल. परंतु मला एकदा गंगा नदीत स्नान करू दे. माझी शेवटची इच्छा पूर्ण होईल. परंतु वेळ निघून जात होता आणि या विषयावर संवाद होत होता. परंतु आज जेव्हा शेखरने स्वतःहून कुंभमेळ्यामध्ये जाण्याचा निर्णय सांगितला तेव्हा शकुंतला देवी यांना खूप आनंद झाला. आज शकुंतला देवी त्यांच्या मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देऊन थकत नव्हत्या. हरिद्वार महाकुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी शेखर आणि शकुंतला देवी ट्रेनमध्ये बसले. परंतु शकुंतला देवी यांना प्रवासात खूप त्रास होत होता. 2 दिवस आणि 1 रात्रीचा प्रवास होता. मुलाचा हात धरून सारखं त्या बाथरूममध्ये जात होत्या. परंतु जेव्हा ट्रेनमध्ये स्टेशन वाटून निघायची
तेव्हा त्यांना धक्का बसत होता आणि त्यांचे पाय थरथर कापत होते. कसं तरी त्या स्वतःला सावरत त्यांच्या सीटपर्यंत येत होत्या. अगं आई, स्वतःला सांभाळ आता. आत्ता कुठे प्रवास चालू झाला आहे, पुढे कसं होईल? हो शेखर बेटा, मी प्रयत्न करत आहे सांभाळून घेण्याचा, परंतु आता माझं वय झालं आहे, त्यामुळे हाताची पकड मजबूत राहिली नाही आणि पाय पण थरथरत आहेत, असह्य होऊन शकुंतला देवी म्हणत होत्या. तेव्हा शेखर म्हणत होता, काही होत नाही आई, मी आहे ना, सर्व काही सांभाळून घेईल. हे ऐकून शकुंतला देवी यांचे डोळे आईच्या मायेने भरून आले. रात्रीच्या वेळी ट्रेनचा आवाज आणि सिटीच्या आवाजाने झोप पण आली नाही. शकुंतला देवी मनातल्या मनात विचार करत होत्या, विनाकारण मी शेखरला त्रास देत आहे. तो पण संपूर्ण रात्रभर जागा होता. असं केलं असतं तर चांगलं झालं असतं. गंगेचे पाणी घरी आणून स्नान केलं असतं. आता मला समजत आहे का शेखर माझ्या कुंभमेळ्यामध्ये गंगेत स्नान करण्याच्या हट्टाला टाळण्याचा प्रयत्न करत होता. असंच देवाचं नामस्मरण करत असताना प्रवास संपला. हळूहळू ट्रेन थांबली. तेव्हा प्लॅटफॉर्मवर गर्दी पाहून शकुंतला देवी चकित झाल्या. शेखरने दोन्ही बॅग त्याच्या खांद्यावर घेतल्या आणि त्याच्या आईच्या हात धरून तो स्टेशनमधून बाहेर आला. तेव्हाच आभाळात ढग आले आणि थंडगार हवा सुरू झाली. शेखर बेटा, मला खूप थंडी वाजत आहे. या वातावरणाला आजच बिघडायचं होतं का? कधी पण पाऊस सुरू होऊ शकतो. आईचं बोलणं ऐकून शेखर म्हणाला, आई, थोडा वेळ आपण स्टेशनवर बसूया. वातावरण चांगलं झाल्यानंतर आपण बाहेर जाऊया. काही वेळानंतर शेखर बाहेर निघून गेला. काही वेळानंतर जेव्हा तो परत आला तेव्हा त्याच्या हातात चहा आणि गरम गरम भजे होते. आई आणि मुलाने तिथेच बसून चहा पिला आणि भजेसुद्धा खाल्ले. काही वेळानंतर शकुंतला देवी यांना झोप आली, त्यामुळे त्या तिथेच टेकून डोळे बंद करून बसल्या. काही वेळानंतर पाऊस थांबला आणि सूर्य दिसत होता. तेव्हा पावसामुळे रेल्वे स्टेशनवर जी गर्दी जमा झाली होती ती गर्दी आता कमी होत होती. दोघं मायलेकरं ऑटो रिक्षाने कुंभमेळ्यापर्यंत गेले. मेळा जिथून भरतो तिथेच रिक्षावाल्याने त्यांना ड्रॉप केलं. तिथून 1 किलोमीटर अंतरावर चालत गंगा नदीपर्यंत पोहोचले. तेव्हा कसं तरी एका झोपडीत त्यांना जागा भेटली. शेखरने तिथेच सतरंजी टाकून त्यांचं सामान ठेवलं आणि त्यांच्या आईचा हात धरून त्यांना गंगा नदीत स्नान करण्यासाठी घेऊन गेला. शकुंतला देवी यांनी त्यांच्या आयुष्यात एवढ्या लोकांची गर्दी कधीच पाहिली नव्हती. कुठे लाऊडस्पीकरचा गोंधळ होता, तर कुठे भजन कीर्तन अभंग म्हटले जात होते. कुठे गंगामैयाचा गजर करत लोक फिरत होते, तर कुठे साधू संतांचे प्रवचन सुरू होते. थोडे पुढे गेले तेव्हा मिठाईवाले, खेळणीवाले, धार्मिक पुस्तकांचे स्टॉल, देवांची मूर्ती, देवांचे फोटोचे दुकान, सर्व जाती धर्मातील लोक पाहून त्या चकित झाल्या होत्या. त्यांना असं वाटत होतं त्या दुसऱ्या देशात आल्या आहेत. हे सर्व पाहत असताना त्या त्यांच्या मुलाचा, शेखरचा हात धरून चालत होत्या. रस्ता काढत शेखर त्यांना गंगेच्या काठी घेऊन आला, परंतु इथे पण खूप लोकांची गर्दी जमा झाली होती. शेखरने त्याच्या आईचा हात धरून त्यांना गंगेचे स्नान करायला सांगितले. त्यानंतर शेखरने सुद्धा गंगेचे स्नान केले. गंगेत पुष्प आणि प्रसाद अर्पण केला.
तेव्हा शकुंतला देवी यांची कित्येक वर्षापासूनची इच्छा पूर्ण झाली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दोन्ही हात जोडून त्यांनी प्रार्थना केली, गंगा मैया, माझ्या शेखरसारख्या मुलगा प्रत्येक आईला दे. आज त्याच्यामुळे मला तुमचं दर्शन झालं आहे, असं बोलत मध्ये घेतलं आणि तिथून परत निघताना परत गंगेला नमस्कार केला. माहिती नाही परंतु कधी गंगा नदीचं दर्शन होईल का नाही. शेखरने त्याच्या आईला जत्रेत फिरवलं आणि खूप काही खाऊ पिऊ घातलं. नंतर शकुंतला देवी म्हणत होत्या, बस झालं शेखर बेटा, आता मी खूप थकले आहे, आता मला जास्त चालता येणं कठीण आहे. तेव्हा शेखर आईच्या सांगण्यावरून त्यांना झोपडीमध्ये परत घेऊन आला. चल आई, आता तू इथेच आराम कर, मी तोपर्यंत फिरून येतो. असं बोलत असताना शेखरने त्याच्या खिशातून पैसे काढले आणि त्याच्या आईच्या हातात दिले. अरे बेटा, मला या पैशांची काय गरज आहे, काय करायचं आहे, तू तर आहेस ना माझ्यासोबत, आणि तसं पण माझ्या साडीच्या पदरात 500ची नोट बांधलेली आहे. असं बोलत शकुंतला देवी शेखरला पैसे परत देत होती. तेव्हा शेखर म्हणत होता, नाही आई, राहू दे हे पैसे, वेळेला कामी येतात. जर तुला काही खरेदी करावे वाटले तर. नाही तर जत्रेत माझं कोणी पाकीट चोरी केलं तर. शेखरचं बोलणं ऐकून शकुंतला देवी यांनी ते पैसे ठेवून घेतले. असा विचार करून, जत्रेत तर चोर फिरत असतात आणि लोकांना वेड्यात काढून लोकांचे पैसे लुबाडून कधी निघून जातात समजत पण नाही. शेखर त्याची बॅग घेऊन निघून गेला आणि शकुंतला देवी त्यांची बॅग डोक्याच्या खाली घेऊन तिथेच झोपल्या. आज त्यांचं मन खूप तृप्त झालं होतं. शेखरने सुद्धा त्यांची खूप काळजी घेतली होती. पडल्या पडल्या त्यांचा डोळा लागला, परंतु जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा सूर्य मावळत होता. आजूबाजूला पाहिलं तर शेखर अजून परत आला नव्हता. त्यांच्या कपाळावर चिंतेच्या अठ्या पडल्या. अनोळखी व्यक्ती आणि अनोळखी शहरात माझ्या शेखरबद्दल विचारू तरी कोणाला. नंतर त्यांनी त्यांचं सामान तपासून पाहिले तेव्हा सर्व काही व्यवस्थित होतं. त्यांनी त्यांच्या साडीच्या पदरात बांधलेले पैसेसुद्धा पाहिले तेव्हा त्या झोपडीमधून बाहेर आल्या आणि त्यांच्या मुलाला शोधत होत्या. तेव्हा त्यांनी समोरचं दृश्य पाहिलं. त्या थक्क झाल्या. कित्येक लोक एकत्र पळत सुटले होते. जोपर्यंत त्यांना काही समजेल तोपर्यंत लोकांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून समजलं जत्रेत एक पिसाळलेला हत्तीने गोंधळ घातला आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी लोकांचा गोंधळ उडाला आहे आणि त्या गर्दीमध्ये अनेक लोक चिरडून मेले आहेत. हे ऐकून शकुंतला देवी तर थक्कच झाल्या होत्या. त्यांचं हृदय हादरून गेलं. त्यांचा मुलगा शेखरला तर या गर्दीमध्ये नाही, असं काही नाही होऊ शकत, असं बोलत शकुंतला देवी एका प्रवाशाला जाऊन विचारत होत्या, भैया, ही घटना कधी घडली आहे? तेव्हा तो प्रवासी म्हणाला, आई, ही घटना दुपारी 4 वाजताची आहे, जेव्हा साधू हत्तीवर बसून स्नान करत होते. तेव्हाच त्यातला एक हत्ती पिसाळला. त्यामुळे हा अपघात झाला आहे. जेवढे लोक जखमी झाले आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत आणि ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांना सरकारी गाडी घेऊन जात आहे. तुमचं कोणी बेपत्ता आहे का? त्या माणसाचं बोलणं ऐकून शकुंतला देवी यांच्या
डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणत होत्या, काय सांगू तुला, माझा मुलगा दुपारी 1 वाजता एकटा फिरायला बाहेर गेला आहे, परंतु तो अजून परत आला नाही. परंतु आई, त्याचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे? फोटो नाही माझ्याकडे. आता मी काय करू? शकुंतला देवी रडत म्हणाल्या. आई, तुम्ही रडू नका. हे बघा, समोर पोलीस स्टेशन आहे. तुम्ही तिकडे जाऊन तुमच्या मुलाची चौकशी करा. त्या माणसाचे बोलणे ऐकून शकुंतला देवी त्यांची बॅग घेऊन कसं तरी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि तिथे जाऊन रडत होत्या. माझा मुलगा कुठे सापडत नाही. तेव्हाच एक दयाळू पोलीस अधिकारी त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, आई, धीर ठेवा आणि माझ्यासोबत या. माझ्या मोटारसायकलवर बसा. तो पोलीस अधिकारी शकुंतला देवी यांना त्या जागेवर घेऊन गेला जिथे मृत व्यक्तींना एकत्र ठेवलं होतं. परंतु शकुंतला देवी यांना आनंद झाला. त्यांचा मुलगा तिथे नव्हता. नंतर तो पोलीस अधिकारी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. जखमी लोकांना जिथे दाखल केलं होतं. डॉक्टरांची टीम त्यांना मलमपट्टी करण्यात व्यस्त होती. परंतु शेखरचा तिथे काही पत्ता नाही लागला. तेव्हा शकुंतला देवी विचार करत होत्या, शेखर त्या झोपडीमध्ये परत तर आला नसेल. तो मलाच शोधत असेल. तो काळजीत पडला असेल. तो माझी वाट पाहत असेल. शकुंतला देवी यांनी पोलीस इन्स्पेक्टरला शेखरची राहणीमान आणि त्याचे नाक डोळे कसे आहेत ते सांगितलं होतं. त्यांना सांगितलं होतं, जर माझा मुलगा इकडे आला तर मला कळवा आणि त्याला इथेच थांबवून ठेवा. याच अपेक्षेने शेखर तिथेच माझी वाट पाहत असेल. जेव्हा परत शकुंतला देवी यांनी पोलीस स्टेशनवर येऊन विचारपूस केली तेव्हा समजलं, कोणीही त्यांच्याबद्दल विचारपूस केली नव्हती. झोपडीकडे जाऊन लोकांना विचारलं तर तिकडे पण काही समजलं नाही. बिचारी आई कधी झोपडीमध्ये जायची तर कधी पोलीस स्टेशनमध्ये जायची, परंतु त्यांच्या मुलाचा कुठे काही पत्ताच नव्हता. जेव्हा रात्रीचा 1 वाजला तेव्हा पोलिसांनी सांगितलं, आई, तुम्ही जा आणि आराम करा. जर तुमचा मुलगा इथे आला तर त्याला आम्ही तुमच्याकडे पाठवून देऊ. अपेक्षेच्या नजरेने शकुंतला देवी कधी इकडे तिकडे सर्व ठिकाणी पाहू लागल्या. नंतर खाली चादर टाकून आडव्या पडल्या. परंतु डोळ्यात झोप कुठं होती त्या विचार करत होत्या. कुठं गेला माझा मुलगा? एवढ्या मोठ्या जत्रेत मी त्याला कुठे शोधू? किती मोठी जत्रा भरली आहे. जर शेखर परत आला नाही तर मी एकटी घरी कशी जाऊ? सूनबाई आणि शेखरबद्दल विचारले तर मी तिला काय सांगू? हाच विचार करत शकुंतला देवी स्वतःला दोष देत होत्या. माझी चूक झाली. मीच गंगा नदीत स्नान करण्याचा हट्ट केला होता. शेखर तिकीट घेऊन आला तेव्हा मी त्याला नकार देऊ शकत होते. तिकीट तरी परत करता आले असते. एवढी मोठी अडचण तरी निर्माण झाली नसती. आता कुठे शोधणार मी माझ्या शेखरला? नंतर शकुंतला देवी यांच्या मनात विचार आला, चोर डाकू शेखरला खोटं बोलून घेऊन तरी गेले नसतील. किती साधा भोळा आहे माझा शेखर. त्याचे पैसे, हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील चेन पाहून त्याचं कोणी अपहरण तरी केलं नसेल. हाच विचार करत शकुंतला देवी आतल्या आत कुढत जाऊ लागल्या. मनात येणाऱ्या विचारांना काही बंधन नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी परंतु शकुंतला देवी अंघोळ न करता पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. आता तरी पोलीस स्टेशनमध्ये एकाच दिवसात पोलिसांनी त्यांची ओळख झाली होती. आलात का आई? तुमचा मुलगा परत आला नाही का अजून? तेव्हा शकुंतला देवी रडत म्हणाल्या, कुठे शोधू मी त्याला? तुम्ही शोधून घेऊन या माझ्या मुलाला. एका आईचा तुम्हाला आशीर्वाद भेटेल. रडून रडून शकुंतला देवी यांची वाईट अवस्था झाली होती. नंतर
पोलीस इन्स्पेक्टर म्हणाला, आई तुम्ही धीर सोडू नका, आम्ही काहीतरी करतो. सर्व कुंभमेळ्यामध्ये अनाउन्समेंट करतो. तुमचा मुलगा मेळ्यात जिथं असेल तिथून पळत येईल. तुम्ही एक काम करता, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता आम्हाला सांगा. नंतर तुम्ही अंघोळ करून घ्या. लवकरच तुमचा मुलगा सापडेल. देवावर विश्वास ठेवा. आता तर पोलीस इन्स्पेक्टरला सुद्धा शकुंतला देवी यांच्यावर दया येत होती. रडत त्यांच्या मुलाची काळजी करणारी वृद्ध आई झोपडीमध्ये परत आली. कसं तरी गंगेत स्नान केलं आणि मनातल्या मनात प्रार्थना करत होत्या, हे गंगा मैया, माझा शेखर जिथे असेल तिथे त्याची काळजी घे. तोच मला तुझं दर्शन करण्यासाठी मला इथंपर्यंत घेऊन आला होता आणि तोच आता माझा हात सोडून माहिती नाही कुठं हरवला आहे. आणि या म्हातारीला काही समजतही नाही काय करावं. देवा, आता तूच काहीतरी चमत्कार कर. माझा हरवलेला मुलगा मला परत भेटावा. तेव्हाच मी घरी परत जाऊन माझ्या सुनेला तोंड दाखवण्याच्या लायकीची होईल. पूजाविधी पार झाल्यानंतर शकुंतला देवी प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अपेक्षेच्या नजरेने पाहत होत्या. लांब लांबपर्यंत त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहू लागल्या. कुठेतरी त्यांना शेखर दिसेल. बसल्या जागी आता संध्याकाळ झाली. आता तरी पोटात भुकेने दुखत होतं. काल रात्रीपासून अन्नाचा एक कण सुद्धा पोटात गेला नव्हता आणि पाणीसुद्धा पिलं नव्हतं. नंतर मनात विचार आला, जर मीच आजारी पडले तर माझ्या मुलाला कोण शोधेल. त्याला शोधायचं असेल तर स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. नाहीतर इथे माझं कोण आहे जो मला आग्रहाने जेवू घालेल. असा विचार करत शकुंतला देवीजवळ असणाऱ्या भोजनगृहात गेल्या. छोले भटुरे घेतले आणि खाल्ले. त्यानंतर पाणी पिल्यास त्यांच्या पोटात थंड वाटत होतं. त्यांनी त्यांच्या मुलासाठी एक छोले भटुरेची प्लेट पार्सल घेतलं. जर शेखर भेटला तर तो बिचारा उपाशी असेल, त्याला पण खाऊ घालेल. मुलाला शोधत शोधत शकुंतला देवी परत त्या झोपडीमध्ये आल्या. जाता जाता त्या पोलीस स्टेशनमध्ये पण पाहून गेल्या. आज पण त्यांच्या हाती नैराश्य आलं. पाहता पाहता दिवस निघून गेले. आता तर जत्रा पण उठून जात होती, परंतु शेखर काही परत आला नाही. नंतर पोलिसांनी सल्ला दिला, आई, असं वाटत आहे तुमचा मुलगा परतणार नाही. तुम्ही तुमच्या घरी जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जा, चांगलं होईल. हे ऐकून शकुंतला देवी यांच्या डोळ्यात अश्रू आले. नंतर त्या म्हणाल्या, बेटा, मी माझ्या घरी एवढ्या दूर एकटी कशी जाणार आहे. मी तर कधी एकटी गेलेली नाही. बोलत असताना त्यांचा आवाज कापू लागला. बरं आई, तुम्ही तुमच्या घरचा फोन नंबर सांगा. तुमच्या घरून कोणीतरी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. परंतु बेटा, मला घरून कोण घ्यायला येईल. घरी सूनबाई एकटी आहे. ती एकटी कशी येईल मला घेण्यासाठी. तुमची सूनबाई कोणत्या नातेवाईकाला सुद्धा बोलावू शकते. तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा नंबर सांगा. शकुंतला देवी यांनी थोडा विचार केला, पण त्या गडबडीमध्ये त्यांना नंबर आठवत नव्हता. कदाचित आपल्या स्मरणशक्तीला गंज चढतो जेव्हा आपण विचारात हरवून जातो. तसे लहान म्हातारपणात स्मरणशक्ती कमी होत असते. हेच झालं होतं शकुंतला देवी यांच्यासोबत. त्यांना कोणाचा नंबर आठवत नव्हता. स्वतःची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याच वेळी एक प्रवासी पोलीस स्टेशनच्या समोर जाऊ लागला. तेव्हा त्याचं लक्ष देखील तिथे बसलेल्या शकुंतला देवी यांच्यावर गेलं. त्या ढसाढसा रडत होत्या. तेव्हा त्या प्रवाशाने पोलिसांना त्या वृद्ध महिलेचे रडण्याचे कारण विचारले. तेव्हा सर्व काही ऐकून तो प्रवासी म्हणाला, तुम्ही या आईला माझ्यासोबत पाठवा. मी पण तिकडचा रहिवासी आहे. मी आज संध्याकाळी 6च्या ट्रेनने माझ्या घरी जात आहे. तुम्ही म्हणत असाल तर त्यांना सोबत घेऊन जातो आणि त्यांच्या गावातील बसमध्ये त्यांना बसवून देतो. त्या आरामात त्यांच्या गावी पोहोचतील. पोलीस इन्स्पेक्टरने शकुंतला देवी यांना त्या अनोळखी व्यक्तीसोबत पाठवलं
आणि त्या माणसाचा पत्ता आणि मोबाईल नंबर त्याच्याकडे लिहून घेतला. शकुंतला देवी त्या अनोळख्या व्यक्तीसोबत जात होत्या, परंतु त्यांच्या मनात एक भीती वाटत होती. हा व्यक्ती चोर लुटेरा तर नसेल ना? परंतु याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागला. नाहीतरी त्या इथेच किती दिवस राहणार होत्या. माणसाने शकुंतला देवी यांच्या मनातील सर्व गोष्टी जाणून घेतल्या होत्या. तो माणूस म्हणाला, आई, तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या गावाच्या जवळच गावात राहतो. माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्हाला मी तुमच्या घरापर्यंतही सोडून येऊ शकतो. नंतर शकुंतला देवी म्हणाल्या, नाही बेटा, विश्वास ठेवून तर तुझ्यासोबत आले आहे. तू मला तुझ्यासोबत घेऊन आला आहेस, हे काही कमी उपकार आहेत का? ट्रेनमधून उतरल्यानंतर मला माझ्या गावाच्या बसमध्ये बसवून दे. मी माझ्या गावी पोहोचेल. मला फक्त एका गोष्टीची काळजी वाटत आहे. माहिती नाही माझा मुलगा कुठं असेल, कशा अवस्थेत असेल. 2 दिवसानंतर जेव्हा शकुंतला देवी बसमधून उतरल्या तेव्हा त्या पायी चालत त्यांच्या घरी जात होत्या. परंतु त्यांचा मुलगा शेखर त्यांच्यासोबत नव्हता, म्हणून त्यांचं मन भरून आलं होतं. त्यांना समजत नव्हतं सुनेच्या समोर कसं जावं. तिला काय सांगायचं, शेखर कुठे आहे? याच विचारात त्यांचं मन भरून आलं होतं. कसं तरी त्या घराच्या दरवाजात पोहोचल्या तेव्हा हे पाहून त्या थक्क झाल्या. घरी खूप आनंदी वातावरण होतं. घराच्या अंगणात पांढऱ्या रंगाचा मंडप टाकला होता. तिथे लोक जेवण करत होते. एक वेळे शकुंतला देवी यांना वाटलं चुकून त्या दुसऱ्याच्या घरी आल्या आहेत. जेव्हा त्या तिथून परत जात होत्या तेव्हा त्यांना त्यांच्या नात आणि नातूने त्यांच्या आजीला पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. नंतर ते आनंदाने उड्या मारत ओरडत होते, आई, पप्पा, ते बघा, आजी आपल्यासमोर उभ्या आहेत. ती परत आली आहे. आजी जिवंत आहे. त्यांच्या नातूचं बोलणं ऐकून शकुंतला देवी यांना आश्चर्यचकित होऊन त्यांना पाहू लागल्या. त्यांना समजत नव्हतं हे काय सुरू आहे. मुलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून सर्वजण बाहेर पळत आले. संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली. शेखरची आई परत आली आहे. आई परत आली आहे. घरातून शेखर बाहेर पळत आला. त्याच्या आईला पाहून त्याच्या पायाखालून जमीन सरकली. नंतर तो त्याच्या आईच्या गळ्यात पडला आणि म्हणाला, आई, तू कुठं हरवली होतीस? त्याच वेळी त्यांची सून ज्योती बाहेर पळत आली आणि आई आई म्हणत तिच्या सासूला बिलगली. आई, तुम्हाला माहिती आहे का, कित्येक दिवसांनी आमची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. आम्ही तर विचार केला होता. आई तेव्हाच तिचं बोलणं मध्येच थांबवत शकुंतला देवी म्हणाल्या, हो, तुला तर असंच वाटलं असेल ना. मी देवाच्या घरी गेले आहे. शकुंतला देवी यांना सर्व काही लक्षात आलं होतं. नंतर त्या म्हणाल्या, यामुळेच तू तुझ्या सासूचा आज 13वा साजरा करत आहेस. एकदा मला शोधावं असं तुम्हाला वाटलं नाही का? तुम्हा लोकांना आणि शेखर तर मला तिथेच अनोळखी शहरात अनोळखी व्यक्तीमध्ये सोडून इकडे निघून आला. माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला हाच पर्याय सापडला का? हाच विचार केला असेल ना तुम्ही. एकटी वृद्ध आई एवढ्या लांबून कशी परत येणार? तिथेच मरून गेली असेल. देवा, काय दिवस दाखवलेस तू. असं बोलत शकुंतला देवी तिथेच डोकं धरून खाली बसल्या आणि नंतर उठून म्हणाल्या, मी तर पागलसारखं तुला संपूर्ण कुंभमेळ्यात शोधत होते. नंतर शेखर म्हणाला, आज असं काहीच नाही आई. मी सुद्धा तुला खूप ठिकाणी शोधलं होतं. एवढंच नाही, वर्तमानपत्रात तुमच्या फोटोसोबत नावाची सुद्धा बातमी दिली होती. तरी तू मला कुठे नाही सापडली. तेव्हा शकुंतला देवी म्हणाल्या, देवाचे खूप आभार. तू सुरक्षित आहेस. तुला पाहून माझ्या जीवात जीव आला आहे. त्याचवेळी सून आणि मुलगा दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहून म्हणाले, आता ही मेजवानी लोकांना आई परत घरी आले आहे या आनंदात आहे. सर्वांनी आनंदाने जेवण करा.
आमची आई परत आली आहे, असं बोलत शेखर आनंदाने नाचू लागला. तेव्हाच गावातील स्त्रिया दुसरीकडे एकमेकींच्या कानात हळूच बोलत होत्या. नंतर थोड्या वेळाने सर्वजण ज्योती आणि शेखरला अभिनंदन करत होते. म्हणत होते, चांगलं झालं ज्योती, तुझी सासू परत आली आहे. नाहीतर तुम्ही काय काय विचार करत होतात. बिचारी माहीत नाही कुठं कुठं भटकत फिरत असेल. तुझी सासू खरोखर खूप धाडसी आहे. एवढ्या लांबून एकट्या घरी परत आल्या आहेत. नंतर दुसरी स्त्री म्हणाली, देवतारी त्याला कोण मारी, जेवढे तोंड तेवढ्या गप्पा. परंतु सर्व गोष्टी एकच उत्तर होतं. शकुंतला देवी सुखरूप त्यांच्या घरी परत आल्या होत्या. ते सर्व लोक जेव्हा शकुंतला देवी यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आले होते, ते सर्वजण शकुंतला देवी यांच्या पाया पडत होते. तेव्हाच कोणीतरी बँडवाला बोलवला. बँड वाजत होता आणि सर्वजण नाचू लागले. घरातील वातावरण बदलून गेलं होतं. इकडे त्यांचा मुलगा शेखर सुरक्षित आहे हे पाहून शकुंतला देवी सर्व काही विसरून गेल्या. देवाचे त्यांनी आभार मानले. आता देवावरची श्रद्धा त्यांची अजून जास्त वाढली होती. सर्व नातेवाईक आणि शेजारचे लोक जेवण करून आपापल्या घरी निघून गेले होते. शकुंतला देवी यांनी त्यांचा मुलगा सून आपापल्या रूममध्ये झोपी गेले. कित्येक दिवसांनी आज शकुंतला देवी आरामात झोपल्या होत्या. परंतु अचानक रात्री त्यांना जाग आली. त्यांना खूप तहान लागली होती. पाणी पिण्यासाठी उठल्या तर त्यांनी पाहिलं, शेखर त्याच्या रूममध्ये लाईट चालूच होती. हळूहळू आवाजात काहीतरी बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. एवढ्या रात्री हे दोघं का जागे आहेत, हाच विचार करत त्या जेव्हा त्यांच्या मुलाच्या रूमच्या दिशेने गेल्या, तेव्हा त्यांनी हे ऐकलं. ते ऐकून त्यांचा कानावर विश्वास बसत नव्हता. ज्योती म्हणत होती, शेखर, तू तरी मला म्हणाला होतास आईला अशा ठिकाणी सोडलं आहे तिथून आपली आई पासून कायमची सुटका होईल. परंतु बघ, तुझी आई तर काही दिवसातच घरी परत आली आहे. नंतर शेखर म्हणाला, ज्योती, मी आईला कुंभमेळ्यात सोडून आलो होतो, जिथे एवढी गर्दी असते. मी तर विचार पण केला नव्हता एवढ्या लांबून आई परत घरी येऊ शकते. परंतु ज्योती, जे झालं ते चांगलं झालं. जेव्हापासून मी आईला सोडून आलो होतो तेव्हापासून माझं मन मला खात होतं. मी माझ्या आईपासून सुटका करून घेण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात टाकला आहे. मी खूप मोठं पाप केलं होतं. बिचारी उपाशपोटी कुठे कुठे मला शोधत फिरत असेल. जिवंत पण असेल का नाही. माझ्या आईने तर माझ्यावर विश्वास ठेवला होता आणि मी आईसोबत एवढा मोठा विश्वासघात केला आहे. आईला गंगेच्या काठी एकटीला सोडून येण्याचं ओझं मला आतल्या आत खात होतं. आणि ज्योती, तू आई परत आली आहे म्हणून चिंतेत पडू नकोस. एवढे दिवस आपण आईचा सांभाळ केला आहे, तर अजून काही दिवस आईला आपण सांभाळू शकतोच ना. चांगलं झालं आई परत आली. मी आईच्या मृत्यूचा जबाबदार होतो. होता वाचलो आहे. देवा, तुझ्या खूप खूप आभार. एवढं बोलणं ऐकता शकुंतला देवी यांच्या पायाखालूनच जमीनच सरकली आणि कुंभमेळ्यामध्ये घडलेलं सर्व दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागलं. कारण मागच्या काही दिवसात त्या सर्व कुंभमेळ्यामध्ये फिरल्या होत्या. त्यांनी जागोजागी त्यांच्या मुलाच्या नावाची घोषणा केली, परंतु स्वतःच्या नावाची घोषणा त्यांनी ऐकली नव्हती. किती मोठं खोटं बोलला होता शेखर मला. तो माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी मला हरिद्वार महाकुंभ मेळ्यामध्ये घेऊन गेला होता. मी एवढं मोठं ओझं झाले होते माझ्याच मुलासाठी. तोच मला मारण्याचा विचार करत होता. हाच विचार करत करत शकुंतला देवी यांच्या डोळ्यासमोर अंधार पडला. या अगोदर त्या स्वतःला सांभाळतील तेव्हाच त्या जोरात जमिनीवर पडल्या. एका वृद्ध आईने सर्व काही सहन केले होतं, परंतु हा धक्का त्यांना सहन झाला नाही. आज खरोखर शकुंतला देवी यांना त्यांच्या लोकापासून मोक्ष मिळाला, प्राप्त झाला होता.